नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मधील राहिलेल्या परीक्षांचे मित्रांनो तुम्ही वाट पाहून आहात, त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। मित्रांनो, याच्यामधील सुपरवायझर, मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठीचे हॉल तिकीट जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत। मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कुठल्या पदाचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत। सर्वांनी इथं लॉग इन करून पाहिजे। ही पाहू शकता जिल्हा परिषदची तुमची वेबसाईट जी आहे कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची ॲक्टिवेट झालेली आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला क्लोजर डेट जी आहे डाउनलोड करण्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 दिलेली आहे, परंतु याचं वेळापत्रक जे आहे ऑफिशियल वेबसाईटवरती अजून आलेलं नाहीत। जसे वेळापत्रक येतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। तर याच्यामध्ये 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला हॉल तिकीट हे डाउनलोड करता येणार आहे, म्हणजे 29 तारखेलाच याची परीक्षा असू शकते। परंतु ज्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हॉल तिकीटवरती कुठल्या पदासाठी परीक्षा येते आणि किती तारखेला येते, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल। 25 फेब्रुवारीपासून मित्रांनो याची हॉल तिकीट डाउनलोडची डेट या ठिकाणी दाखवली जाते। तर इथे आल्यानंतर तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायचे। दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहेत। आणि ही हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता। इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचे। मुख्य अंगणवाडी सेविका या पदासाठीच मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये न्यूज पाहिलेली होती की 29 तारखेला परीक्षा होईल म्हणून। आता राहिलेली जी पदं आहेत ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक असेल 40% 50%, त्याच्यानंतर आरोग्यसेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांसाठी जसे हॉल तिकीट किंवा वेळापत्रक प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। परंतु कमेंटमध्ये सांगा की नक्की मुख्य अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका याच पदाचं हॉल तिकीट डाउनलोड होतं की नाही, कारण की याचं वेळापत्रक जे आहे ते त्यांनी प्रसिद्ध केलेलं नाही। डायरेक्टली हॉल तिकीटची लिंक जी आहे मित्रांनो या ठिकाणी ॲक्टिवेट केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की राहिलेली ज्या परीक्षा आहेत त्या कधीपर्यंत होतील, तर ही तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज असणार आहे की आपण जी न्यूज पाहिलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की 29 तारखेला या ठिकाणी परीक्षा होतील मुख्य अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका। त्याप्रमाणे मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध झालेली आहे। त्याचबरोबर त्या न्यूजमध्ये असंही सांगण्यात आलेलं होतं, जे DYCU आहेत जिल्हा परिषदांचे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की मार्च महिन्यापर्यंत सर्व बाकीच्या राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत त्या कंप्लीट होणार आहेत। आणि आपल्याला माहीत असेल बऱ्याच पदांचे सध्या रिझल्ट देखील तुमचे लागलेले आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील सुरू झालेले आहेत। तर राहिलेली जी 4 संवर्गाच्या परीक्षा होत्या त्यापैकी सध्या एका पदाची या ठिकाणी परीक्षा जी आहे तुमची कंडक्ट होते 29 तारखेला, ज्यामध्ये राहिलेली जी पदं आहेत त्यांचीही लवकरच तुम्हाला मार्च एंडिंगपर्यंत वेळापत्रक प्रसिद्ध होतील किंवा आचारसंहिता जर लागली तर त्याचा याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो। तर मित्रांनो ऑलरेडी ही प्रोसेस जी आहे ती चालू असल्यामुळे आचारसंहितेमध्ये त्याच्यावरती जास्त परिणाम होणार नाही, कारण की आचारसंहितेमध्ये फक्त नवीन जाहिरात जी आहे ती देता येत नाही आणि नियुक्त्या देता येत नाहीत। रिझल्ट देखील प्रसिद्ध होतात परंतु नियुक्त्या मात्र देता येत नाहीत, परीक्षा देखील घेता येतात, कारण की जिल्हा परिषदची मित्रांनो ऑलरेडी ही जाहिरात जी आहे मागच्या 6 महिन्यापासून प्रसिद्ध झालेली आणि याची प्रोसेस देखील सुरू आहे, त्याच्यामुळे त्याचा जास्त परिणाम होऊ शकत नाही। आणि आचारसंहिता किंवा निवडणुकाची मित्रांनो अजूनपर्यंत डेट किंवा निवडणुका कधी होतील ते फिक्स केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता कधी लागेल ते सांगता येत नाही। तर तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो मार्च एंडिंगपर्यंत राहिलेल्या पदांचे देखील होऊ शकतात, त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो मित्रांनो चालू राहू द्या। याबद्दल जसे अधिकृत अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच, TCS IBPS पॅटर्ननुसार, त्याचबरोबर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयासाठी स्पेशल TCS IBPS पॅटर्ननुसार वन लाइनर स्वरूपामध्ये पुस्तक आणि इतरही पुस्तक जसं की मित्रांनो SSC GD तुमची मराठीमध्ये परीक्षा होते त्याचा प्रश्नपत्रिका संच, SSC GD स्पेशल सामान्य ज्ञान, वाहन चालकसाठी पदभरतीसाठी मित्रांनो पुस्तक, ही सर्व पुस्तकं TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत। याच्यामध्ये मित्रांनो विविध विषयांची विविध प्रश्नपत्रिका संच तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये, त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता। जसं की मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय असेल त्याच्यावरती स्पेशल TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांनी पुस्तक बनवलेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो टॉपिकनिहाय तुम्हाला प्रत्येक प्रश्न जे आहेत ते पाहायला भेटतील। आतापर्यंत झालेल्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिका मधून 21 प्रकारच्या परीक्षांमधून मित्रांनो GS चे प्रश्न याच्यामध्ये आहेत। ग्रामसेवक भरतीसाठी
तांत्रिक डायरी हे पुस्तक त्यांचं आलेलं आहे, जे की IBPS पॅटर्ननुसार आहे मित्रांनो. सध्या तुमची झेडपीच्या ग्रामसेवक पदभरतीसाठी तुम्हाला उपयोगी आहे. सध्या येणारी पोलीस भरती जी आहे त्यासाठी पोलीस भरती 2023 मधील सर्व मित्रांनो प्रश्नपत्रिका संच त्याच्यामध्ये समावेश आहे. आरोग्य भरतीमधील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी देखील आरोग्य विभाग तांत्रिक डायरी TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची प्रसिद्ध झालेली आहेत. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्हाला खरेदी करायला भेटतील किंवा तिथं पाहायला भेटतील आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. येणाऱ्या कुठल्याही परीक्षांसाठी तुम्ही वापरू शकतात.